चला बॅट्समन मैदानावरती उतरा लगेच. चला पंचांना विनंती असेल मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला फरदीन आणि शहादाब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी पहिले गोलंदाज वापरले जातील. नाव आहे अल्तमश. पहिला बॉल. ओ हो वेगवान चेंडू होता. बन्नाट वेगाची गोलंदाजीसाठी आपण महत्वाचे गोलंदाज अल्तमश यांना पाहतोय. अल्तमश आपण जर पाहिलं तर चांगल्या क्रिकेट खेळतात, सातत्यानं चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगल्या दर्जाची फलंदाजी आणि अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण याही गोष्टीसाठी आपण जर पाहिलं तर अल्तमश ओळखले जातात. आणि आता चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ते करतात. पहिला डॉट बॉल टाकला. यावेळीचा बॉल बॅटची लीडिंग आहे. ज्येष्ठांच्या मागे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः. आणि इकडे मात्र पहिला धक्का 0 या आकड्यावरती महत्वपूर्ण खेळाडू शादाबाद. पहिल्या विकेटचं पतंग आपण पाहिले. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये तेलंगे संघ अगदी बॅकफुटला येताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूमध्ये पहिली विकेट गमावल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे फव्वाद जटाम. फव्वाद खेळपट्टीवरती दाखल होतील. त्यांच्या साथीला फरदीन आहेत. फरदीन या नावाचा बोलबाला संपूर्ण आपण अगदी भारतावर आता पाहतोय. फरदीन आणि फरदीन काझी हे नाव आपण ऐकलं. पण इकडे फरदीन वेगळे आहेत. ते तेलंग्याचे फरदीन आहेत. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर मुंबईचे फरदीन वेगळे आहेत. पण आज हे फरदीनही आपण जर पाहिलं तर काहीतरी नवीन कारनामा करून दाखवतील. कारण की स्पर्धा महत्वाची आहे, स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 मध्ये आपण पदार्पण केलं. आणि पहिल्या पर्वामध्ये अगदी थाटामाटात आणि त्याच वेळेला एक दमदार आयोजन, दमदार नियोजन, क्रिकेटचा सोहळा. ओ यावेळीचा फॉल. इकडे मात्र फरदीन आले. फव्वाद आले. फव्वादनी फटका चांगला खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिकडे फव्वाद पकडलेही गेले. ज्या पावली आले त्या पावली मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला बघायला मिळाले. नाव होतं फव्वाद बाद. फव्वाद बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नाव आहे अनिकेत. या नावाला कोण विसरेल. यंदाच्या हंगामामध्ये, त्या पलीकडे मागील हंगामामध्ये आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन की बहुचर्चित राहिले हे नाव. तेलंगे गावातून एखादा हिरा येतो आणि तो अगदी संपूर्ण रायगडभर थैमान घालतो. आणि हे आपण अगदी बघितलंय. अनिकेत नावाचा बोलबाला संपूर्ण रायगडभर जात झाला. आणि तोच अनिकेत मैदानाच्या आतमध्ये तेलंगे टीमसाठी सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, धाव घ्यायची की नाही, कॉलिंग चुकलीये, फसले आणि फसवलं गेले. आणि इकडे अनिकेत आले पण फरदीन यांना धाव घेण्याचा मोह आवरला नाही. आणि 0चा चष्मा घालून आता फरदीनही मैदानाच्या बाहेर. 3 खेळाडू 0 या आकड्यावरती बाद होताना पाहायला मिळाले. अगदी धाव घेण्यासाठी किती
एवढी धावपळ करावी लागतीये. त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये कौतुक करेल गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अल्तमश या नावानं प्रभावित केले. अजून एक धक्का बॅटिंग करताना टीम तेलंगेला. क्या क्या है मैं बीएससी भी क्या कंप्लीट ग्रेजुएशन षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल अल्तमश चांगली गोलंदाजी करतात. ओ यावेळीचा सुद्धा भन्नाट वेगाचा बॉल सुसाट्याच वेळेला रंपाट अप्रतिम चेंडू वेगावरती झालेत स्वार. या स्पर्धेची पहिली मैडन ओव्हर टाकली जाईल का हा मोठा प्रश्न आहे गोलंदाजीसाठी. अल्तमश आपण पाहतोय समोर आहेत अनिकेत. या स्पर्धेची पहिली मैडन ओव्हर आपण बघणार आहोत का हाही एक प्रश्न. महत्वाचा बॉल. ओ हो 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 या स्पर्धेतली पहिली मैडन ओव्हर आणि विकेट मिळाली कोणाची शेवटच्या बॉलवरती आणि कधीही बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. अजून एक धक्का म्हणजे एका ओव्हर मध्ये 4 फलंदाजांना बाद करत असताना पहिली मैडन ओव्हर फेकली. वा भाई वा अल्तमश अव्वल दर्जाचं क्रिकेट अभिनंदन वेल प्लेड. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अल्तमशने खेळलंय आणि अगदी तेलंगे संघाला बॅकफुटला आणण्याचं काम या एकटा हिरोनं मैदानाच्या आतमध्ये केलंय. नाव आहे अल्तमश. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर बिन अगदी आपण जर पाहिलं एकही धाव न येता 4 फलंदाज इकडे बाद झाले. पहिला फलंदाज आपण जर पाहिलं तर शादाब बाद होताना पाहायला मिळाले. तिकडे आपण जर पाहिलं तर दुसरे विकेट फवाद आले. बघा लक्ष वेधेन मी या गोष्टीकडे की 7 मिनिटं झाली एका ओव्हरसाठी. म्हणजे ओव्हर तर लगेचच कंप्लीट झाली आहे कारण की विकेट तिकडे मिळाले डॉट बॉल आले धावा तर आलाच नाही त्यामुळे ओव्हर कंप्लीट लगेच झाली होती. पण तुम्ही टीम मीटिंग घेता धावा येत नाहीयेत आणि इकडे मात्र आपण जर बोलता दबावही नाहीये तरी सुद्धा टीम मीटिंग घेतली जाते. मग वेळ खर्च होईल. मग तुम्हाला शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू आत घ्यावा लागेल. ओ हो फुलटॉस बॉल. कोण म्हणतं धावा येत नाहीत. आल्या 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 ठोकल्या. या वेळेला बीमर वरती षटकार. येस उघडा डोळे बघा नीट. इथून पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. मी म्हणेन पहिल्या षटकाची भर काढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये बॅटर आलेत. नाव आहे त्यांचं तला. तला आणि त्याच वेळेला तन्वीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे टी फॅक्टर मैदानावरती काय काम करेल ते म्हणजे तेलंगे तिकडे ही ती आहे आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतो. आडवा बॅट खेळला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळाले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या दोन्ही फलंदाजांना महत्वाची मॅच आहे. महत्वाचा खेळ खेळायचा आहे. त्या पलीकडे आपण जर पाहिलं तर महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या धावा याही थांबवाव्या लागतील. तर आणि तर एक चांगल्या पद्धतीची स्थिती गोलंदाजी करत असताना वरण संघाला माहिती आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. महत्वाचे गोलंदाज रिजवान आहेत.
पुढचा बॉल. ओ यावेळीचा फटका फसला. बॉल हवेमध्ये तिकडे. क्षेत्ररक्षक 3-4 आले पण शेवटच्या क्षणी अपयशाची थाप पाठीवरती. बघता बघता काय घडलं, बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्या. अगदी आपण जर पाहिलं ना तन्वीरनं एक मोकळा श्वास घेतला असेल. ज्या वेळेला चेंडू हवेत होता 4 क्षेत्ररक्षक एवढ्या वेगाने आले की असं वाटलं एकाच क्षेत्ररक्षक निश्चितपणे हा झेल पकडेल. पण त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय ड्रॉप झाली आणि तिकडे 2 धावाही मिळाल्या. 2च्या सहाय्यानं संघाची धावसंख्या वाढली. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा विचार करत असता 2 चेंडू इकडे फेकले गेलेत. तेही चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी चांगली चालू आहे. रिजवानी कमबॅक करतात, धावा थांबवतात. ओ यावेळीचा बॉल अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळेल. यस निश्चित अगदी वाईड यॉर्करचा वापर केलाय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवले जातात. शरीरापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. एक चांगल्या रीतीचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला रिजवाननं आपण पहिला नो बॉल टाकला त्यानंतर ते मात्र कमबॅक करताना आता पाहायला मिळालेत. मेहनत करतात, संघर्ष करतात आणि प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांची चालू आहे. ओ यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल. अजून एक चेंडू हवेमध्ये पण आता स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. कोणतीही चूक नाहीये. महत्वपूर्ण खेळाडू तन्वीर हे सुद्धा इकडे बाद होतील. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम तेलंगे संघाला. चला स्पीडअप घ्या विनंती करेन. येस बॅटिंग करणाऱ्या टीमला मी विनंती करेन आपण स्पीडअप घ्या. अथवा मग तुम्ही यानंतर मग वेळेचा विचार कराल आणि मग सांगाल की एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. मग तसं होणार नाहीये कारण की वेळ इकडे मात्र आपण बॅटिंग लाईनअप साठी खर्च करताय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे सैफ. सैफ मैदानावरती आलेत. यस निश्चित सैफ यांची कमतरता याआधी भासली आहे कारण की ज्या वेळेला आपण म्हटलं ना प्रत्येक वेळा आपण बघितलंय तेलंगे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना सलामीसाठी जास्तीचा आपण जर विचार केला तर सैफ आणि त्या पलीकडे फवाद आपल्याला पाहायला मिळतात. पण आज वेळ अभावी ते लेट आले असावे. त्याच कारणानं मात्र मैदानाच्या आतमध्ये बघता बघता 5 विकेट गेल्या. चला स्पीडअप घ्या. आता बॅटरला विनंती असेल वेळ खर्च करायचा नाही. आम्ही आमच्या पंचांचं लक्ष या गोष्टीकडे वळू की आपणही जास्तीचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये द्या कारण की तुम्ही मैदानावरती उभे आहात. सन्माननीय पंच आपण पाहतोय. एका बाजूला वसीम आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या साथीला फहद बाबा आहेत. एकीकडे आमचे दोन्ही पंचांना अगदी निकनेमही दिले गेलेले आहेत. एक चांगल्या दर्जाचं काम पंचाचं चालू आहे. क्रिकेट चांगलं खेळतात त्या कारणानं पंचही चांगल्या पद्धतीचे आहेत. पण इकडे सैफ आले. सैफ यांनाही कळलं नाही. आला पहिला बॉल ते डॉट खेळताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी रिजवान कमबॅक त्यानं मिळवला. या षटकाचा विचार करत असता एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 बॉल झाले. 5 चेंडू मध्ये मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिली मेडनवर राहिली. दुसऱ्या षटकामध्ये आता 10 धावा आलात. अजूनही या षटकाचा एक चेंडू येणं बाकी. पुढचा बॉल रिजवान. ओ हा ट्रॅकर काय फटका खेळला. चपराक लगावली आहे. अगदी डीप पॉइंट मध्ये बॉल चालला. 1 2 3 बाउन्स सीमा पार. या वेळेला चेंडू सीमारेखेच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा चौकार. चला विनंती करेन स्पीडअप घ्या. आपल्याकडे 4 मिनिटे आहेत. आम्ही 2 मिनिटं मायनस केलीत. असं नाहीये की मग 15 मिनिटांमध्ये पण तुम्हाला इकडे 17 मिनिटं दिली गेली कारण की बॅटिंगसाठी जास्तीचा वेळ खर्च करण्यात आला तेलंगी टीमच्या बाजूनं. त्यासाठी विनंती करेन आता इथून पुढे तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला टाकावं लागेल. टीम वरन लक्ष वेधन या गोष्टीकडे तुमचं.
चला विनंती करूया, स्पीडअप घेऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवट इथे तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक तिकडे खेळला गेलाय लॉंग ऑफच्या दिशेला. वेगानं क्षेत्ररक्षक, वा चांगली फिल्डिंग. बॉलची फेकी तेवढीच वेगानं केली आहे. अजून एक सिंगल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अल्तमश आले, ज्यांनी पहिली या स्पर्धेची पहिली मैदानावर टाकून दाखवली आणि आता दुसऱ्या षटकासाठी पुन्हा ते नव्यानं आलेत आणि तिकडे मात्र पहिला फुलटॉस टाकला, एक सिंगल आली आहे. आता सैफ महत्वाचे खेळाडू स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा अल्तमश, समोर सैफ आपण बघतोय. ओहो, यावेळीचा पन्नाट वेगाचा बॉल, वा फिल्डिंग बघा काय झाली आहे, काय झालंय. पंचांचा इशारा आलाय, फलंदाज बाद आहेत. चेंडू सरळ स्टंप वरती लागलाय का सर? यस, निश्चित. चेंडू मात्र सरळ यस्टन वरती आदळला आणि इकडे मात्र फलंदाज बाद. सईफ नावाचं वादळ येईल त्याआधीच त्या वादळाला शांत केलंय. सईफच्या स्वरूपामध्ये अद्यापचा 6वा धक्का बॅटिंग करताना टीम तेलंगे संघाला. चला बॅट्समन लवकरच लवकर मैदानावरती पाठवा. सन्माननीय हुझैफा यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपला हार्दिक स्वागत आहे या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून. महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1. नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. नवीन बॅटर खिजर मैदानावरती स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यासाठी तला. ओ यावेळीचा फटका डिपेस्टा कव्हरला, स्ट्रोक चांगला खेळला, क्षेत्ररक्षक आले, प्रयत्न त्यांनी केले, शेवटच्या क्षणी कॅच ड्रॉप आणि तदनंतर चेंडूला शोधण्याच्या मागे पण तद्वर 2 फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावीच्या साह्यानं संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. 3 चेंडू यावेळेला येणं बाकी आहेत अजूनही या तिसऱ्या षटकातील. पुढचा बॉल, ओ फुलटॉस बॉल हवेत उडवला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, आता कोणतीही चूक नाहीये. फलंदाज बाद, अजून एक विकेट, अजून एक सफलता. बॉलिंग करत असताना अल्तमश यांच्या नावावरती, त्या पलीकडे वरण टीमच्या नावावरती धक्का क्रमांक हा 6वा. बॅटिंग करताना टीम तेलंगे. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर फायफर कंप्लीट करताना पाहायला मिळाले. पहिल्या 1.4 मध्ये 5 विकेट मिळवल्यात आणि एक मेडन ओव्हर सुद्धा. वा, अप्रतिम गोलंदाजी. या स्पर्धेतील असे पहिले गोलंदाज राहिलेत, कारण की या मैदानावरती सातत्यानं फक्त आणि फक्त षटकार चौकारांचा पाऊस पडताना आम्ही पाहिला आणि निश्चितपणे इकडे मात्र आपण जर पाहिलं पण गोलंदाजी चांगली झाली, पण तिकडे वेळही बराचसा खर्च झालेला आपण बघितला. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल, ओहो भन्नाट वेगाचा बॉल आणि तिकडे मात्र सुसाट चेंडू पाहायला मिळाला. अल्तमश आणि अल्तमश यांच्या नावाचा बोलबाला. अप्रतिम गोलंदाजी. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, ओ यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसला, क्षेत्ररक्षक तिकडे पण आलेत आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली. 2 धावा तर मिळाला. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, बघता बघता 3 धावा पूर्ण. सूर्यकिरण विकेट, चांगल्या पद्धतीचा ताळमेल आणि इकडे 2च आहेत का? किधर का है? 15 मिनट के अंदर नहीं हुआ. बोल सर, अनाउंस करा एक प्लेयर आतमध्ये घ्या. येस, एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. येस, बॅट्समन कडे टाइम गेला होता आणि त्यासाठी आम्ही तुमचे 3 मिनिटं मायनस केले सर, म्हणजे 3 मिनिटं तुम्हाला वाढवून दिले होते क्षेत्ररक्षणासाठी. आयोजकांनी कडे टायमिंग सेट केलं आपल्याला आणि याची पूर्व सूचना तुम्हाला मॅच चालू व्हायच्या आधी दिली होती.
तीन षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 19. या स्पर्धेतील पहिली लो स्कोरिंगची मॅच बघायला मिळेल की काय, कारण की या मैदानावरती सातत्यानं धावा खूप सारा होताना पाहिल्यात. आणि यस, आता मॅच ऑन होईल इथून की काय, कारण की नो बॉल वरती षटकार आला. 7 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे. धावा 26. यस, पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. बघा, अल्तमश यांनी चांगली गोलंदाजी केली, कारण की ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर रिजवान आले, त्यांनी पहिला बीमर टाकला, तिकडेही षटकार आणि तोही मारला तलाने. आणि इकडेही मात्र आपण जर पाहिलं तर वरण संघाच्या बाजूनं अमीर आले, त्यांनीही टाकला पहिला बीमर, त्याच्यावरती षटकार आला. फ्री हिटचा बॉल, फिल्डिंग चांगली केली तिकडे. पहिले पुढे आले, त्यानंतर बॉलला पकडलं, पण बघता बघता तिकडे 2 धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का बॅटिंग करताना टीम तेलंगे संघाला. नवीन फलंदाज झाली. पुढचा बॉल. हो, यावेळेचा स्ट्रोक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय. समोरच्या दिशेला खेळला लॉंग ऑन लॉगऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा तर मिळाली, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक यावेळेचा अद्यापचा आपण जर पाहिला 8वा धक्का. 8 फलंदाज बाद झाले. बॅटिंग करत असताना टीम तेलंगे संघ धावा धावफलकावरती बनलात, त्या मात्र 28 धावा. पुढचा बॉल. ओ, हाफ ट्रॅकर बॉल, हवेत खेळला, फटका फसला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इकडेही चूक. आताही आपण जर पाहिलं तर बघता बघता 2 धावा इकडे मिळाला. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 30 धावा. षटकातील पुढचा बॉल. हो, याही वेळेचा हाफ ट्रॅकर बॉल, चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतो. फ्लॅट अँड फ्युरियस, अगदी मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा. यावेळेचा अजून एक चौकार. चौकाराच्या साह्यानं धावा वाढतात. 4 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 34 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. आतापर्यंत धावांचा विचार केला तर 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत सर. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळीचा चेंडू सुद्धा चांगलाच आपल्याला बघायला मिळेल. फटकाही चांगला खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने येताना पाहायला मिळाले. एकदा मिळेल. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढते. धावा धावफलकावरती 35 आणि या इनिंग मधील शेवटचा 1 बॉल येणं बाकी. पहिल्या इनिंग मधील शेवटचा 1 बॉल. पुढचा बॉल. ओ, यावेळीचा फटका चांगला खेळलाय. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत आणि आता कोणतीही चूक नाहीये. फलंदाज बाद. इकडे विकेट मिळते. अजून एक धक्का. 9वी विकेट इकडे गमावलेली पाहायला मिळाली तेलंगे संघाच्या बाजूनं. धावा झाल्यात 35 आणि 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक लो स्कोरिंगची मॅच आपल्याला बघायला मिळेल. पण ही मॅच रंगेल कारण की तेलंगेकडे चांगल्या पद्धतीचे बॉलर आहेत. त्या पलीकडे आपण जर पाहिलं तर वरण संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. ही मॅच बघायलाही तेवढीशी मजा येईल. ते निश्चित या पुढचा सामना.
येस, किंजलोल संघ आपण रेडी राहायचा आहे. या दोन संघामधील जो संघ जिंकेल तो किंजलोल संघाच्या विपक्षामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना लगेच खेळेल. चला विनंती करेन स्पीडअप घ्यायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. टीम तेलंगी संघाला विनंती असेल लगेच मॅचला सुरुवात करायची आहे आपल्याला. चला मॅचला सुरुवात करायची आहे. विनंती करेन आपण स्पीडअप घ्या. येणारे चेंडू 24 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता टीम वरण संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर पहिले गोलंदाज इकडे वापरले जातील तेलंगी टीमच्या बाजूने. महत्वपूर्ण गोलंदाज नाव आहे नवीद. सवी शादाब. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय शादाब बॉलिंगसाठी आले. समोर आपण जर पाहिलं तर अल्तमश महत्वाचे खेळाडू ज्यांनी या स्पर्धेची पहिली मैदानावर टाकली. पहिला बॉल 12 वाजून 33 मिनिटांनी इकडे फेकला गेला. एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. चांगल्या पद्धतीचे विकेट या दोन बॅट्समन मध्ये. एका बाजूला अल्तमश एका बाजूला तुळशीराम. चांगल्या पद्धतीचे महत्वाचे हे दोन्ही खेळाडू. हो यावेळेला स्विच हिटचा फटका खेळायचा होता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं. बॅट फिरवली पण बॅट बॉलचा संपर्क कोणताही नाही. येस सर 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. 2 चेंडू झाले 3 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. यावेळेचा बॉल लढवा. बॅटनं आपण जर पाहिलं तर लॉंग लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान झाला.
क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकच धाव मिळते. एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागते. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढेल. धावा धावफलकावरती 4 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 3 चेंडू झाले. 4 धावा. ओ याही वेळेचा बॉल चांगल्या पद्धतीचा वाढीश मिड विकेटच्या दिशेला खेळला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने आले तिकडे अनिकेत बॉलला पकडले, पण त्या दरम्यान अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. धावा धावफलकावरती 5. 4 चेंडू झाले. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. बॅटिंग करताना टीम आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण संघ वरण संघ तिकडे पाठलाग करायचा आहे या 36 धावांचा. चांगल्या पद्धतीचा बॉल आपण पाहतोय. टप्पा पडलाय, पण टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग स्टिकच्या बराचसा बाहेर चालला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लेस होताना पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच आहे. ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल का आणि मग गेली तर मग ही मॅच कोणाच्या बाजूने लागेल हे बघावं लागेल. आडवा बाटनं चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेला बॉल प्रसार होताना पाहायला मिळते. एक धाव तिकडे मिळते आणि त्या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 7 धावा. चेंडू झाले त्यावेळीचे 5-7 धावा धावफलकावरती लागला. 36 धावांचा पाठलाग मैदानावरती केला जातोय. बॅटिंग करत असताना एक महत्वपूर्ण संघ मैदानावरती आपण पाहतोय. वरण संघ बॉलिंग चांगली झाली, आता बॅटिंग करतात. याही वेळेचा बॉल आडवा बॅटनं मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क इकडे मात्र नाहीये. बघता बघता लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळते. षटकाची सांगता पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 8 धावा. बघा अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये इकडे षटक टाकले गेले पहिलं. ये ब्रेक लेने नवीन बॉलर अनिकेत आले दुसऱ्या षटकासाठी. ओव्हर नंबर इकडे आपण जर पाहिलं तर 2 साठी अनिकेत यांना आमंत्रित करण्यात आलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा आपल्याला बघायला मिळाल्या. 36 धावांचा पाठलाग करताना इकडे कमबॅक करण्याचा मानस धाडस घेऊन तिलंगी संघ मैदानावरती उतरलेत. चांगल्या रीतीचे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. पहिला बॉल अनिकेत. ओ बन्नाट वेगाचा चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका खेळायचा होता. बॅटची बाहेरची कडा घेतली, बॉल टर्न झाला, शॉट गली क्षेत्रामध्ये निघाला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आले, बॉलला पकडले. तत्वर मात्र एक सिंगल कंप्लीट. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढेल. धावा धावफलकावरती 9 धावा. पुढचा बॉल. ओ यावेळेचा स्ट्रोक आडवा बॅटनं फटका खेळला. तुळशीराम यांच्या बॅटमधून आक्रमण झालंय. बघता बघता चेंडू सीमारेखेच्या पलीकडे 6 धावांसाठीचा हा षटकार. 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 15 धावा धावफलकावरती आपण बघतोय. पुढचा बॉल. यावेळेचा हाफ ट्रॅकर बॉल मिस स्ट्रोक आहे. हवेमध्ये फटका, चेंडूच्या खाली फवात कोणतीही चूक करणार नाहीयेत आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर पहिली विकेट, पहिला धक्का. तुळशीराम मात्र बाद होताना पाहायला मिळतील. विकेटचा पतंग. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आमिर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅट्समन आपण पाहिलं तर आमिर मैदानावरती आलेत. अल्तमश आहेच नॉन स्ट्राईक एंडला. त्याच वेळेला अनिकेत. पुढचा बॉल. हो बॅकफुटला जाऊन कट केलाय. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय. अगदी पॉइंट मध्ये बॉल जाईल. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग राहिली. बघता बघता 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता 3 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट. या 3 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धावा धावफलकावरती पुढे सरकत असताना 18 धावा.
इथून पुढे जिंकण्यासाठी अजून 18 धावांची गरज आहे. 18 धावा धावफळकावरती लागल्यात. 18 धावांची गरज असेल. 36चा पाठलाग चालू आहे. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. बन्नाट वेगाचा पाहायला मिळाला. इकडे मात्र काय घडलंय, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. ओ यावेळीचा बन्नाट वेगाचा आपल्याला बॉल पाहायला मिळेल. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक चांगल्या पद्धतीचा चेंडू डॉट बॉल आलाय. बॉलिंग करत असताना महत्वपूर्ण गोलंदाज नाव आहे अनिकेत. षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक. एक शेवटचा बॉल बाकी आहे धावा धावफळकावरती. 19. ओ हो याही वेळेचा अजून एक चांगला बॉल. अजून एक तिकडे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. षटकाची सांगता 2 षटका अखेर धावा धावफळकावरती 19. आता येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी 17 धावांची. 12 चेंडू 17 धावांची गरज. 17 धावा आहे तिकडे. 12 चेंडू मध्ये त्या बनवायच्या आहेत. त्या धावा बनवल्या जातील का? एकाच षटक या मॅचचं सिच्युएशनला टर्न होऊ शकतो. एकाच विकेट या मॅच मध्ये आली तर पुन्हा तेलंगी संघाचा बोलबाला राहील. पण इकडून पुढे जर आपण पाहिलं तर वरण संघाला जिंकायचं आहे तर या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे, त्याही 10च्या पलीकडे. या षटकामध्ये जर यदा कदाचित 10 धावांच्या आतमध्ये धावा आल्या कमी तर मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा तेलंगी टीमचा बोलबाला हळूहळू का होईना याही मॅच मध्ये चालू होईल. कारण की बॉलिंग चांगली आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा नव्यानं शादाब आले. फिरकीचा वारसा जपणारे गोलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी ते करतात. ओ पहिलाच बॉल अमीर. इकडे काय मिस झाले बघता बघता काय घडेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये महत्वपूर्ण विकेट. आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अमीर बाद होताना पाहायला मिळाले. फुल टॉस बॉल इकडे मात्र सुटल्यानंतर अगदी विकेट सॅक्रिफाईस करण्यात आली. अमीरच्या स्वरूपामध्ये धक्का अद्यापचा दुसरा बॅटिंग करताना टीम वर्ण संघाला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. फटका फसला. बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर प्रयत्न फसले गेलेत आणि 2 धावा बघता बघता झाला पूर्ण. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना आपण धावा पाहतोय. 21 धावा स्कोर कार्ड वरती. या मॅच मध्ये कमबॅक केलं जात आहे. या मॅच मध्ये पूर्ण अर्पण होतं. या मॅच मध्ये धावा इकडे मात्र आपण जर पाहिलं तर थांबवण्याचं काम चालू आहे. आणि या लो स्कोरिंग मॅच मध्ये सुद्धा आम्हीही कमबॅक करू शकतो. 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये बाकी आहे. हो यावेळीचा बॉल बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाहीये. इकडे काय घडेल. अजून एक सिंगल मिळेल. 1 धाव स्कोर कार्ड वरती प्लस होतीये. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढेल. धावा धावफळकावरती 22 धावा. 9 चेंडू अजूनही 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कोण जिंकेल या मॅचला, कोण हारेल, या सगळ्या घडामोडी या सामन्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. आपण पाहतोय एक क्रिकेटचा सोहळा महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1. आणि आज या संपूर्ण स्पर्धेचा 3रा दिवस. हो बॅकफुटला जाऊन कट केलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळण्याची चूक इकडे केली आहे. आणि अजून एक धक्का, अजून एक विकेटचं पतंग. महत्वाच्या क्षणी ब्रेक थ्रू ते मिळवला शादाब यांच्या नावावरती. अजून एक सफलता.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. बॅट्समन ओमकार. चेंडू झालेत आपण जर पाहिलं तर या षटकाचे 4 चेंडू झालेत. धावा धावफलकावरती थांबलात 22 या आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅच आता रंगात आली. आता हळूहळू तेलंगी संघाचा बोलबाला या सामन्यावरती चालू झालाय. ओहो, याही वेळेचा बॉल आणि आताचाही चेंडू. तिकडे मात्र डॉट येताना पाहायला मिळालाय. वा बाई वा, अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी चालू आहे. नाव आहे शादाब आणि शादाब नावानं प्रभावित केलंय. शादाब चांगला खेळ करताना पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल टाकतील या षटकाचा. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळेचा फटका चांगला खेचलाय. तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक असतील पण तोही बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. या षटकाची सांगता तेलंगी संघासाठी खराब झाली. या षटकाची सांगता वरण संघासाठी चांगली झाली आहे. षटकाराच्या साह्यानं धावा धावफलकावरती आलात 28. धावा धावफलकावरती. येस, कौतुकास्पद तेलंगी टीम 12.5 मिनिटांमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर 3 षटके टाकलेत. वेगाने खेळ चालू आहे. क्रिकेटचा खेळ गरम आहे आणि अगदी रखरखत्या उन्हामध्ये पूर्णपणे दोन्हीही टीमचा उत्साह हा चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळत आहे. वेगानं मॅच चालू आहे. शेवटचं षटक येणं बाकी असणार आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये गरज आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. शेवट 6 चेंडू 8 धावांची गरज असताना बॉलिंग मार्क वरती महत्वाचे गोलंदाज आलेत. सैफ षटकातील पुढचा बॉल. सैफ. ओ, यावेळीचा बॉल. समोरचा चेंडू होता. भन्नाट वेगाचा बॉल पाहायला मिळेल. इकडे अजून एक डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतात. अल्तमश सलामीसाठी आलेत. अल्तमशने या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर टाकली. गोलंदाजी खूप चांगली केली पण संपूर्ण फलंदाजीमध्ये नाराज केलंय. धावाच येत नाहीये त्यांच्या पाठमधून. मोठे फटके अपेक्षित आहेत पण आता येणारे 5 चेंडू 8 धावांची गरज. यावेळीचा बॉल. काय घडलंय. यावेळीचा बॉल वाईड आहे. यावेळीचा चेंडू अवंतर स्वरूपाचा आहे. हेच आमच्या पंचांच्या माध्यमातून कळवलं गेलंय. खेळाडूंकडे आपला रिव्ह्यू नाहीये. जर पंचांना वाटलं तर मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. यस, पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. फेअर डिलिव्हरी.
इकडे मात्र चेंडू चांगला आहे हेच कळवण्यात आलंय आमच्या पंचांच्या माध्यमातून. तिसरे पंच होते. 4 चेंडू सामन्यामध्ये चित्र पलटले. 4 चेंडू मध्ये आता 8 धावांची आवश्यकता. अल्तमश या खेळाडूनं पूर्णपणे या मॅच मध्ये खूप सारं नावच केलंय. पुढचा बॉल. हो, यावेळीचा फटका आडवा बाटणे खेळायचा होता. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न चालू झाला. 2 धावाही मिळाला. आता येणारे 3 चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. 6 धावा 3 चेंडू. सामना रोमहर्षकतेकडे वळला. लो स्कोरिंग मॅचेस रंगतात हेच आपल्याला पाहायला मिळाले. या मैदानावरती 4 षटकामध्ये कंपल्सरी 50+ धावा होताना आपण बघितल्या. पण या मॅच मध्ये धावा झाल्या त्या फक्त 36 आणि त्या 36 धावाही शेवटच्या चेंडू पर्यंत चालला. 3 चेंडू 6 धावांची गरज. सैफ हो, यावेळीचा फटका आणि इकडे मॅच फिनिश झाली आहे. सामना मात्र आपण जर पाहिलं तर इकडे जिंकला टीम. आपण जर पाहिलं तर वरण संघाने विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा यंदाच्या हंगामासाठी. चला, टीम किंजलोर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम वरण अशा 2 महत्वपूर्ण संघामध्ये मॅच होईल.